नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. बातमी आहे संगमनेर तालुक्यातून. गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतकऱ्यांचे कृषी पंप केबल चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेलं होतं. मात्र आता घारगाव पोलिसांनी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. शेतातील कृषी पंपाची चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यास घारगाव पोलिसांना मोठे यश मिळालंय. या टोळीतील आरोपीमध्ये दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. 14 शेतकऱ्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलाय. किशोर सुरेश काळे, सागर सुरेश काळे आणि अनिल देमाभाऊ काळे सर्व राहणार बाळंद्री तालुका संगमनेर अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे कृषी पंप केबल चोरी जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. शेतकऱ्यांनी याबाबत पोलिसांत तक्रारी दाखल केलेल्या होत्या. 16 फेब्रुवारी रोजी महेश गणपत हांडे यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये 2 कृषी पंप आणि केबल चोरीला गेल्याची फिर्याद दिलेली होती. त्या अनुषंगानं घारगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर 3 आरोपींना ताब्यात घेतलं गेलं असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. घारगाव पोलिसांनी धडाकेबाज केलेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक केलं जात आहे. या कारवाईनंतर घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधून अधिक माहिती दिली आहे. बघूया. आणि घारगाव हद्दीमधील शेतकऱ्यांच्या शेतावरील शेततळ्यावरील विद्युत पंप आणि मोटारी तसेच केबल वायर याचं चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. सर्व स्तरामधून तक्रारी येत होत्या आणि पोलीस ठाणे घारगाव येथील आमचा सर्व स्टाफ त्यांनी खूप प्रयत्नांती 3 चोरांची टोळी पकडलेली आहे. त्या टोळीकडून आम्हाला जवळजवळ आमच्या घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेले 5 गुन्हे तसेच 8 एनशी त्या व्यतिरिक्त अकोला हद्दीमधल्या एका गुन्ह्यातला मुद्देमाल असा एकूण जवळजवळ 13-14 गुन्ह्यातला मुद्देमाल आम्हाला रिकवर झालेला आहे. आणि विशेषतः यातील जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या 100% गुन्ह्यातली रिकव्हरी झालेली आहे. यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण चोरीचा जो मुद्देमाल आहे आरोपी किती जरी सांगत असला की हे माझी वस्तू आहे किंवा माझ्याकडची आहे, जुनी आहे, वापरती आहे आणि तो विकण्याचा प्रयत्न करत असताना कुठल्याही शेतकऱ्यांनी पूर्ण खात्री करावी आणि मग खरेदी करावी. असा चोरीचा मुद्देमाल जर आपण खरेदी कोणी केला नाही तर ह्या आपल्या शेतबांधवांच्या चोऱ्या यापुढे होणार नाही. तसेच मी जे भंगार विक्रेते आहेत आजूबाजूचे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीचे आणि आजूबाजूच्या आमच्या बाजूच्या लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण कोणत्याही व्यक्तीकडून केबल जाळलेल्या अवस्थेत किंवा लाईव्ह अवस्थेत कोणत्या प्रकारच्या केबल खरेदी करू नये. अन्यथा यापुढे जर कधी आम्हाला असं काही आढळून आले, पुढे तपासामध्ये निष्पन्न झाले तर कोणाची गय केली जाणार नाही. 100% संबंधितांना त्यामध्ये आरोपी केले जाईल. आता आपण जे गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत या 3ही आरोपी त्यांचा पिशार आम्हाला 3 दिवस 23 तारखेपर्यंत आहे आणि 23 तारखेपर्यंत आम्हाला अजूनही गुन्ह्यांमध्ये रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि घारगाव पोलीस ठाण्याची कामगिरी यापुढे अशी दमदार चालू राहील. धन्यवाद.